घड्याळाचे गुलाम. कोणा एका थोर गृहस्थाची आख्यायिका सांगतात की त्याच्या जाण्या येण्याच्या वेळेवरून लोक घड्याळ लावून घेत असत. मी तरी या गृहस्थाला थोर म्हणण्याऐवजी घड्याळाचा गुलाम म्हणेन. माणसाने स्वतःच्या सुखसोयीसाठी घड्याळाचा शोध लावला आणि आम्ही केव्हा काय करावे या संबंधात घड्याळाने आमच्यावर छोटेशाही चालवावी. हे किती लांछनास्पद. मी तर या गृहस्थाला स्पष्ट म्हटले असते, अरे गृहस्था, अनियमित वागून होतं तरी काय? हे पाहण्याच्या साध्या कुतूहलानं तरी एक दिवस अनियमित वागायचं होतंच. रोज त्याच वेळी तेच करायचं काय हा यांत्रिक मठ्ठपणा मला वाटते. नेहमीची येतो मग पावसाळा, हे सृष्टीची कुतूहल जाण बाळा. हे प्रख्यात काव्य रचणारा महाकवी या लोकांचा गुरु असावा. नेमलेल्या वेळी बिनचूक पावसाळा येतो यात कौतुक असले. रोज सूर्य उगवतो त्याचे कोणालाच कौतुक वाटत नाही, पण तोच धूमकेतू केव्हा तरी अचानकपणे अवकाशात सुळकांडी मारून जातो त्याचे किती कौतुक वाटते. त्याचप्रमाणे सूर्य एखाद्या दिवशी न उगवले तर खरे कौतुक. अनियमितपणाने आयुष्याला येणारे वैचित्र्य किंवा अचानकपणाची खुमारी या वक्तशीर लोकांना जन्मजात चाखायला मिळायची नाही. या अचानकपणावरून मला एक मोठी गमतीची गोष्ट आठवते. एक गृहस्थ माझी नेहमी स्तुती करत असे आणि स्तुती कोणाला आवडत नाही. साहजिकच तो मनुष्य मोठा भला आहे अशी माझी कल्पना होती आणि माझ्याविषयी त्याचे फार चांगले मत आहे असे मला वाटत होते. एकदा त्याने मला 3 वाजता चहाला बोलवले होते, पण काही कारणांमुळे मी 2:30 वाजताच अचानकपणे त्याच्या दाराशी पोहोचलो. मी आल्याची आज चाहूल लागली नव्हती, त्यामुळे जोडा काढत असता माझ्या संबंधी पुढील उद्गार तो आपल्या दुसऱ्या एका मित्राशी काढत असलेले माझ्या कानावर पडले. ती पिढा येईल आता 3 वाजता. खरं म्हटलं तर मी त्याला बोलावणार नव्हतो आज, पण म्हटलं वकील आहे, उपयोग होतो केव्हा केव्हा फोकटात नोटीस द्यायला. मी पाय न वाजवता मागच्या पावली घरी परत गेलो. दुसऱ्या दिवशी हा गृहस्थ मला रस्त्यात भेटला. तेव्हा या कानापासून त्या कानापर्यंत हसतमुख करून तो अगदी कळवळ्याने म्हणाला, काल आला नाही तुम्ही, विरस झाला आमचा अगदी. असं मी म्हणलं, वरील गोष्टीवरून मात्र जरी कोणी अनियमित वागायचा नियम करील तर तेही नियमनपणाच्या सर्व दोषांमुळेच तितकेच कंटाळवाणे होईल. असाच एक गृहस्थ आहे. त्याला तुम्ही जर 5 वाजता चहा प्यायला बोलवले तर तो नेमका 6 वाजता यायचा. त्याला अनियमितपणाचा इतका नियम झाला आहे की त्याला 5 वाजता चहाला बोलवायचे असल्यास आम्ही त्याला बरोबर 4 वाजता ये म्हणतो. एवढेच. असल्या अनियमितपणात काही अर्थ नाही. वक्तशीरपणावर बोलणारे वक्ते नेहमी कंठरवाने सांगतात की नेपोलियनच्या रणांगणावरील यशाची गुरुकिल्ली हीच की तो नेहमी ठरलेल्या वेळेच्या आधी 10 मिनिटे रणांगणावर हजर असायचा. पहिली गोष्ट ही की 10 मिनिटे आधी हजर राहणे हा मुळी वक्तशीरपणाच नव्हे. दुसरी गोष्ट अशी की तो जर नियमितपणे 10 मिनिटे आधी येत असेल तर त्याच्या शत्रूंनी फक्त एकच गोष्ट करायची. नेपोलियनच्या येण्याची वेळ कळली की त्याच्या आधी 15 मिनिटे रणांगणावर ठाण मांडायची. पण माझ्या मते आख्यायिकाच मुळी खोटी असावी. नेपोलियन इतका मूर्ख असता तर तो कधीच यशस्वी झाला नसता. मला वाटते केव्हा केव्हा ठरलेल्या वेळेच्या आधी 10-15 मिनिटे तर कधीकधी 2-3 तास उशिराच तो रणांगणावर जात असावा व त्यामुळे त्याचे शत्रू गोंधळून जाऊन पराजित होत असावेत. नाहीतर 3:30ची वेळ असली की हा 3:20 रणांगणावर येणार हे माहीत असूनसुद्धा ते जर वेळेवर येत नव्हते तर ते शत्रूच बावळट असले पाहिजेत. आणि जर असल्या बावळटांवर जर नेपोलियनने विजय मिळवले असतील मला तरी त्याचा काही मोठेपणा वाटत नाही. नेपोलियनची गोष्ट कशाला, मी स्वतः असल्या डावपेचांनी माझ्या शत्रूचे हल्ले परतवले आहेत. एकदा माझा शाळेतील दोस्त कितीतरी वर्षांनी रस्त्यात भेटला. बोलता बोलता आपण सध्या एका कंपनीचे उत्पादन विक्रेते आहोत हे तो बोलून गेला आणि काही वेळाने त्याने सहज प्रश्न केला, तू घरी केव्हा असतोस रे? या साध्या प्रश्नाचा मागून डोकावत असलेला त्याचा पापी दृष्टी हेतू माझ्या तेव्हाच ध्यानात आला. शाळेत दोस्ती केल्याच्या अपराधाबद्दल हा माझा असा सोड घेईल असे मला वाटले नव्हते. मी त्याला हसत उत्तर दिले, सकाळी आणि संध्याकाळी बहुतेक असतो ग मी घरी. त्या दिवसापासून आपल्या सर्व कामाकरिता सकाळ संध्याकाळ बाहेर फिरायचे व त्या दुपारी आणि मध्यरात्री घरी यायचे असा मी परिपाठ सुरू केला. त्या अवधीत बऱ्याच वेळा तो घरी येऊन गेल्याचे मला कळले. इतक्यात एक भयंकर विचाराने माझ्या छातीत दस्सदिशी गोळा आला. आपण काय हा भलताच अनियमितपणा चालवला आहे. एकदम आपले दुसरे डावपेच बदलून हा एखाद्या दिवशी दुपारीच घरी आला तर? पुन्हा त्या दिवसापासून मी नवा कार्यक्रम सुरू केला. सायंकाळ संध्याकाळ घरी राहायचे व दुपारी बाहेर फिरायचे. नेपोलियनपेक्षाही माझे हे डावपाच कल्पनातीत यशस्वी झाले. नाहीतर आपण आपले जातो आहोत रोज वेळच्या वेळी आणि लोक लावत आहेत आपली घड्याळे आमच्या जाण्या येण्यावर.